जे या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मी एक विनंती करेन की या रस्त्याची जी क्वालिटी आहे तुम्ही चांगली ठेवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 10 वर्षांमध्ये हा रस्ता खराब झाला नाही पाहिजे। जिल्हा पकडला किंवा महाराष्ट्र पकडला, सर्वीकडे रस्त्याची कामं चालू आहेत, सगळीकडे विकासाची कामं चालू आहेत। हे कशामुळे शक्य होतं? तर महायुतीच्यामुळे शक्य झालं। 14 गावात 105 करोड रुपये निधीच्या कॉन्क्रीट रस्त्याचे दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन। स्थानिक आमदार राजूदादा पाटील यांची तब्येत खराब असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत। महेश भाई पाटील, लक्ष्मण पाटील, भरत बोहीर, नंदू परब व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून केले दणक्यात उद्घाटन। राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून शहरोशहरी गावोगावी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे जाळे विणले जात आहे। त्याच अनुषंगाने आज सध्या कल्याण पंचायत समितीत समाविष्ट असलेल्या 14 गावातील नावाळी ते वाकळण रस्त्याचे भूमिपूजन स्थानिक आमदार राजूदादा पाटील यांच्या हस्ते होणार होते। परंतु काही दिवसांपासून आमदार राजूदादा पाटील यांची तब्येत ठीक नसल्याने या कारणांमुळे ते या उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत। वेळ न घालवता उद्घाटन करून घ्या, नागरिकांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा, असा उपदेश आमदार राजूदादा पाटील यांनी माजी सभापती भरत काळू बोहीर यांना दूरध्वनीद्वारे केला। या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख महेश भाई पाटील, भाजपा पदाधिकारी नंदू परब, लक्ष्मण पाटील, माजी सभापती भरत काळू बोहीर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। 14 गावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध विभागातून 70 करोड तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खात्यातून 35 करोड असा एकूण 105 करोड रुपयांचा निधी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार राजूदादा पाटील व 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने कटाक्षाने प्रयत्न केल्याने 14 गावांच्या विकासाला गती मिळाल्याचे दिसून येते। नावाळी ते वाकळण सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश भाई पाटील, 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजप पदाधिकारी नंदू परब यांनी दिली। सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। भाई काय सांगाल? दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, श्रीफळ वाढवलात, उद्घाटन केलात आणि आता हा निधी जो आहे हा निधी किती कोटीचा आहे आणि त्या माध्यमातून पुढचं कसं नियोजन असणार आहे? राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हापासून पदभार सांभाळला तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे। या विभागाचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हजारो करोडाचा निधी या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी आणलेला आहे आणि त्यातलाच एक भाग माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 105 कोटी निधी हा 14 गावांसाठी दिला आहे। यापूर्वी कधी झाला नव्हता असा विकास 14 गावांमध्ये होत आहे। संपूर्ण कायापालट करण्याचं काम या परिसरातील ब्रिज असतील, रस्ते असतील, हे संपूर्ण कायापालट करण्याचं काम माननीय खासदारांच्या माध्यमातून होत आहे। त्यातलाच हा भाग तुम्ही बघत असाल, बरेच रस्ते काँक्रीट करण्याचे झाले आहेत। हा पुढचा एक टप्पा इथून नवाली ते वाकलन पर्यंतचा हा पट्टा आहे आणि मी जे या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मी एक विनंती करेन की या रस्त्याची जी क्वालिटी आहे तुम्ही चांगली ठेवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 10 वर्षांमध्ये हा रस्ता खराब झाला नाही पाहिजे आणि या रस्त्याचा उपयोग येथील ग्रामस्थांना झाला पाहिजे, एवढीच मी त्यांना विनंती करेन। आणि मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा निधी दिला आहे। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निधीतून या 14 गावातली काही कामं सुरू झाली आहेत। त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सहकार्यातून आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक 70 करोड रुपये निधी दिले आहे आणि PWDची 35 करोड अशी 105 करोड निधीची कामं जी सुरू झालेली आहेत, या 14 गावातून बऱ्यापैकी कामं सुरू झालेली आहेत। आणि हा जो टप्पा आहे हा नेवाली ते वाकलन या ठिकाणी आजचा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे
अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका प्रमुख महेशभाई पाटील आणि 14 गावातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या संयुक्तरित्याने हा कार्यक्रम आज श्रीफळ वाढवून केलेला आहे. बरीचशी कामं जी आहेत ती कामं पुढे सुरू राहतील. काही कामं झालेली आहेत. या कामामध्ये 14 गाव सर्वपक्ष विकास समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला माननीय मुख्यमंत्री, माननीय सार्वजनिक मंत्री, ह्या विभागाचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि स्थानिक आमदार राजू पाटील साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही निधी मिळाली आहे आणि त्या निधीचा काम सुरू झालेलं आहे. आज नंदूजी परत काय सांगाल, लेख पण थेट आलात, उद्घाटन प्रसंगी आपण उपस्थित राहिलात, काय सांगाल उद्घाटन संबंधित? आपण सर्व जाणता की महायुतीच्या माध्यमाने करोड रुपये ह्या रस्त्यासाठी दिलेले आहेत आणि हाच रस्ता नव्हे, संपूर्ण जरी आपण ठाणे जिल्हा पकडला किंवा महाराष्ट्र पकडला, सर्वीकडे रस्त्याची कामं चालू आहेत, सगळीकडे विकासाची कामं चालू आहेत. हे कशामुळे शक्य होतं? तर महायुतीच्यामुळे शक्य झालं. मागील 2.5 वर्ष आपण बघितलं काय झालं आणि आताचा किती प्रगती प्रथावर आपण किती आहोत, किती रस्ते होत आहेत, किती विकासात्मक कामं होत आहेत. त्यामुळे हे सगळं शक्य होत आहे फक्त महायुतीच्यामुळेच. या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख महेशभाई पाटील, भाजपा पदाधिकारी नंदू परब, 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, माजी सभापती भरत काळू भोईर, उपतालुका प्रमुख गणेश जेपाल, सुखदेव पाटील, हरीश भोईर, विभाग प्रमुख किसन जाधव, माजी उपसरपंच चेतन पाटील, फिनूत पाटील, नवनाथ साळुंखे, सुनील म्हस्कर, गुरुनाथ वालिलकर, ज्ञानेश्वर येंदारकर, हरिभाऊ पाटील आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून 14 गावातील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन केले. महायुतीचे सर्व पदाधिकारी, 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी या शुभप्रसंगी उपस्थिती दर्शवली. 14 गाव नावाळीवरून बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, नावाळी, 14 गाव.